जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। मी नागोराव माधवराव पसलिंग, माझी आई गिरजाबाई माधवराव पसलिंग हे नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे माजी मंत्री माननीय नवाब मलिक साहेब व आमचे माजी आमदार तसेच सन्माननीय स्टेज व माझे मायबाप मुदखेडचे मतदार यांना अभिवादन करून मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे। आज मुदखेड नगरीची निवडणूक चालू आहे आणि माझी आई माझे 13 नगरसेवक रिंगणात उभे आहेत। साहेब, मी नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या 2 दिवस अगोदर मी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि माझ्या नेते प्रतापराव पाटील चिखलीकर व बाळासाहेब रावणगावकर यांनी न काही विचार करता माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यास सर्वात मोठी जबाबदारी दिली। मी एक साधारण घरातला मुलगा आहे, मला राजकारणातला दूरपर्यंत अनुभव नाही, मात्र प्रत्येक समाजामध्ये मुलासारखे माझा भावासारखे प्रेमाने नाते आहे। म्हणून जनतेचा माझ्यावर विश्वास आहे। म्हणून प्रत्येक समाजामधून जनता मला निवडून देईल असे मी मनातून बोलून दाखवत आहे। म्हणून आज राज्याचे माजी मंत्री आताचे खासदार व एक आमदार, 2 माजी आमदार आणि माजी जिल्ह्याचे नेते, मुदखेडचे वाळू माफिये, गुटखा माफिये, मटका माफिये हे हजारो कार्यकर्ते घेऊन साहेबाला माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला घेण्याची एवढी वेळ का आली। आज माझ्या भावकीच्या घरात पूर्ण फौज पाटा घेऊन घरात जाऊन पाया पडण्याची वेळ आली आहे। साहेब, 25 वर्षापासून तुमच्या हातात मुदखेडची सत्ता आहे। 25 वर्षापूर्वी तुमच्यावर विश्वास ठेवून मी आणि माझे मित्र कैलास गोडसे आणि आम्ही दोघे रात्रंदिवस एक करून देवीदास चौधरी यांना निवडून आणले। त्यावेळेस तुम्ही जनतेला सभेमध्ये ओरडून सांगत होतात, आम्हाला निवडून दिलं तर मुदखेडची बारामती करीन। मात्र साहेब, बारामती सोडा, आमच्या मुदखेडला भानामती केली आहे। साहेब, 25 वर्षात काय केलं? साहेब, मुदखेडला पूर्ण भंगार केला आहे। साहेब, तुम्ही विकास केला असता तर आज तुमच्यावर ही भीक मागण्याची वेळ आली नसती। घरी बसून लोक निवडून दिले असते। माझ्या मायबाप जनतेने माझ्यावर व माझ्या नेत्यावर विश्वास ठेवून एक वेळेस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर निवडून दिले तर मी माझ्या नेत्यासमोर तुम्हाला गवाही देतो की 5 वर्षात मुदखेडचा विकास करीन। की पुढच्या वेळेस माझ्या इमानदारीने सांगतो, मी तुम्हाला मत मागायला गल्लीमध्ये येणार नाही, घरी बसून माझ्या पूर्ण उमेदवार व अध्यक्ष तुमच्या स्वतः मनाने निवडून देसाल असे गावाचे काम करीन। एक वेळेस माझ्या मायबाप जनतेने येणाऱ्या 2 तारखेला घडी या निशाणीवर बटन दाबून नगर अध्यक्ष माझे 13 नगरसेवक व 1 नगर अध्यक्ष निवडून द्यावे हीच विनंती करतो। माझे 2 संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आप सभी जानते हैं यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से सभा रखी गई है और हमारे ज्येष्ठ नेता माजी कैबिनेट मंत्री नवाब साहब मलिक, उनका इस्तेकबाल हो चुका है। और हमारे जिला अध्यक्ष, नादिर जिला अध्यक्ष रावण साहब और उप जिला अध्यक्ष चाऊ साहब, मुदखेड़ तालुका अध्यक्ष मोहम्मद शादी साहब और तालुका मुदखेड़ शहर अध्यक्ष क्या नाम है आपका, नटोरे क्या? हाँ, नटोरे साहब, आप सभी का मैं शुक्रिया अदा करता हूँ और इस मंच पर बैठे सभी भाई बहनों का शुक्रिया अदा करता हूँ। और आप सभी जानते हैं यहाँ पर कई सालों से नगर परिषद है। इस नगर परिषद से कई उम्मीदवार बने, नगर अध्यक्ष बने और यहाँ से खासदार बने, आमदार बने और यहाँ तक कि सीएम भी बन चुके हैं कुछ। लेकिन यहाँ पर विकास का कोई काम नहीं हुआ अभी तक। और इसी समस्या को सुलझाने राष्ट्रवादी पार्टी ने यहाँ पर कदम जमा चुके हैं अपने।
और इसका साथ देने के लिए आप सभी को हमारे उप मुख्यमंत्री साहब अजीत दादा पवार इनका हाथ को मजबूत कीजिए और यहाँ पर जितने भी भाई बहन बैठे हैं आप सभी से गुजारिश करता हूँ आने वाली 2 तारीख को घड़ी का बटन दबा करके ज़्यादा से ज़्यादा वोटों से हमको जिता कर लाइए। और मुख्य शहर के कुछ ऐसे इलाके हैं, कुछ एरिया ऐसे जहाँ पर रोड नाली पानी इन सभी की कोई व्यवस्था नहीं है। और इंशाल्लाह हम जब आप लोग जब हमको जिता कर लाएंगे इंशाल्लाह हम सब इस समस्या का हल निकालेंगे। और क्या बोले और आप सभी से क्या बोले सर हाँ, और इस शहर के जो नौजवान हैं इंशाल्लाह मैं सभी से गुजारिश करता हूँ कि आप सब मिलकर हमारा साथ दीजिए। और ना 1-2 शेर करके मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। ना चलेगी गुंडागर्दी, ना चलेगी वोट, ना चलेगी गुंडागर्दी, ना चलेगी वोट। ये मुठ्ठेड़ की जनता है सब, ये मुठ्ठेड़ की जनता है सब। जिसका दिल होगा बड़ा उसी को देगी वोट, जिसका दिल होगा सच्चा उसी को देगी वोट। शुक्रिया अदा करता आपका। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज इस इंतखाबी जलसे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे मेहमान खुसूसी नवाब मलिक साहब यहां पर तशरीफ लाए हैं। उसी के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी और यहां पर मुठखेड़ की मौजूद मेरी इज्जतदार माँ बहनें और मुठखेड़ शहर की मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे अजीज साथी भी यहाँ पर मौजूद। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ। मेरे भाई, ये इलेक्शन का माहौल है। आप देखिए मुठखेड़ शहर के अंदर पिछले 15-20 सालों में आप लोगों ने जिनके हाथों में सत्ता दी, उन लोगों ने पिछले 15 सालों में 20 सालों में आपके लिए क्या किया। मुठखेड़ शहर को यहां से आपने उनको एमएलए बनाकर भेजा, एमपी बनाकर भेजा, आपने मिनिस्टर बनाया, सीएम बनाया, लेकिन उन्होंने सिर्फ और सिर्फ अपना कारोबार और अपनी दौलत को आगे बढ़ाया। मुठखेड़ की शहर की जनता के लिए उन्होंने आज तक कुछ नहीं किया। अभी तक मुठखेड़ शहर में न रोड है, न नाली है, न ड्रेनेज का सिस्टम है, न स्ट्रीट लाइट है, न पीने के लिए साफ पानी है। लेकिन इस बार के इलेक्शन में इन सब मुद्दों से ध्यान भटकाने के लिए आप सबके दरमियान में एक नए चेहरे को आपके दरमियान में उतारा गया और धर्म के नाम पर, जातिवाद के नाम पर यहां पर वोटों को बंटवारा करके बीजेपी को जिताने के लिए कुछ लोग पीछे के दरवाजे से उनकी मदद करने के लिए भी यहाँ पे आए हुए हैं। लेकिन जो मेरे मुसलमान भाइयों, मेरी बहनें यहाँ पर आप जो सुन रही हैं, मेरी आप सबसे यही गुजारिश है कि जो लोग मुसलमानों की लीडरशिप बड़ी करने के लिए आपके दरमियान में आकर बड़े जज्बाती और इनकलाबी तकारीर करके इन सजे सजाई डाइस से नारे तकबीर की आवाजें देकर आपको भड़काकर वोट मांगने के लिए आए हैं, उनसे आप ये पूछिए कि आने वाले 5 सालों में आप हमारे लिए क्या कर सकते हैं। तो उनके पास सिर्फ और सिर्फ यही जवाब रहेगा कि नारे तकबीर, अल्लाहू अकबर। वो लोग विकास की बात नहीं करते, आपको सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर वोट मांग रहे हैं। लेकिन मैं आप सबसे यही गुजारिश करना चाहता हूं कि इन लोगों के बहकावे में मत आइए। इन लोगों के जज्बाती और इनकलाबी तकारीर सुनकर आपके दिल में यह जरूर महसूस होगा कि ये लोग आपके लिए कुछ करेंगे, लेकिन ये आपके लिए कुछ नहीं कर सकते। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक विचारधारा को आगे लेकर चलती है, शिव शाह फुले अम्बेडकर विचारधारा।
जो किसी धर्म, किसी जात, किसी पंथ को नहीं मानती। अगर किसी को मानती है तो सिर्फ और सिर्फ विकास के राजकारण को मानती है। इसीलिए यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पिछले कई इलेक्शनों में अखिलेती समाज को, मुस्लिम समाज को, दलित समाज को न्याय देने का काम यहाँ पर किया है। आज मुदखेड़ शहर में आप देखिए, जो विकास काम होने चाहिए थे, विकास काम आज तक यहाँ पे नहीं हुए, लेकिन फिर भी आपके सामने चेहरे बदल बदल कर आपसे वोट मांगे जा रहे हैं। मुदखेड़ की आवाम बड़ी होशियार है, बड़ी चालाक है, क्योंकि पिछली मर्तबा के चुनाव में यहाँ पर नांदेड़ शहर के अंदर जो महाराष्ट्र की सियासत में अपना दबदबा रहते हैं, ऐसा उनको लोग मानते हैं, वो लोगों की यहाँ पर आपने सियासत को ठुकरा दिया और उनको कामयाब न करते हुए एक अपक्ष उम्मीदवार को आपने यहाँ पर चुना कर दिया है। लेकिन उस मर्तबा आपके पास ऑप्शन नहीं था। इस मर्तबा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक सभी जाति, सभी धर्मों को मानने वाली पार्टी, एक हमने यहाँ पर एक पंचलिंग साहब को यहाँ पे जो उम्मीदवार दिया है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो हमारे 13 उम्मीदवार है, हम यहाँ पर काम की बात करने के लिए आए हैं। हम धर्म के नाम पर वोट नहीं लेंगे। मैं रात में भी एक सभा में कहा कि अगर 50 मर्तबा इलेक्शन अगर हमको हारना पड़े तो हम हार जाएंगे, लेकिन धर्म के नाम पर वोट लेकर हम सियासत नहीं करेंगे, सिर्फ और सिर्फ विकास के नाम पर वोट लेंगे। तो मेरी आप सबसे यही लोगों से गुजारिश है कि यहाँ पर मुसलमानों को एक बात मैं कहना चाहता हूँ कि अगर हम सही है तो हमें वोट दीजिए। जो विकास की बात करता है, जो अस्पताल की बात करता है, जो स्कूल की बात करता है, जो महिलाओं की सम्मान की बात करता है, उनके हिफाजत की बात करता है, ऐसे लोगों को ही आप वोट दीजिए। जो लोग सिर्फ और सिर्फ नारे देकर, चीख कर तुमको एक करके तुम्हारे ऑटो का बंटवारा करने के लिए आए हैं, इनके बहकावे में ना आए और सिर्फ हमारे उम्मीदवारों को, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को वोट दीजिए, ताकि मुदखेड़ शहर का चेहरा बदल सके। और यहाँ पे आपका जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का उम्मीदवार है, ये आपका स्थानिक उम्मीदवार है। बाकी जो लोग यहाँ पर चुनाव लड़ रहे हैं वो दूसरे प्रभाग से आकर यहाँ पर चुनाव लड़ रहे हैं, क्योंकि उन्होंने उनके प्रभागों में कुछ नहीं किया, इसलिए वह आपके प्रभाग में आकर चुनाव लड़ रहे हैं। लेकिन यहाँ पर हमारा भाई अंसार खड़ा हुआ है, आपके गली का बच्चा है, सादा है, गरीब है। आप ऐसे लोगों को मदद कीजिए और उनको चुना कर दीजिए, जो पैसे के दम पर, जो ताकत के दम पर, जो दादागिरी करके आपके सामने आए हैं, जो चुनकर नहीं आए हैं जब इतनी दादागिरी कर रहे हैं, लेकिन अगर चुनकर आएंगे तो वो आपको डराएंगे। तो आप ऐसे लोगों को वोट मत दीजिए जो आपके मालक बनकर आपके दरमियान में आएंगे। आप ऐसे लोगों को वोट दीजिए जो आपका नौकर बनकर आपका 5 साल काम करे। इसलिए मेरी आप सबसे फिर से एक मर्तबा यही गुजारिश है कि आपका वोट बहुत कीमती है और आपका वोट आपके विकास के लिए दीजिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे पंचलिंग साहब और अंसार को भारी अक्सरियत से वोट दीजिए और यहाँ पर मुदखेड़ शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को विजयी कीजिए। इतना ही कहता हूँ और अपनी बात को खत्म करता हूँ। मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब, मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र शिवराज पाटील होटाळकरजी, नांदेड शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे आमचे मित्र माधवजी पावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचं मातृतुल्य व्यक्तिमत्व गिरिजाबाई पचलिंगेजी, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष नटुरेजी, शहराचे शहराध्यक्ष शेखजी, गेल्या 1 महिन्यापासून या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ज्यांचं अहोरात्र प्रयत्न करता इथले पक्ष निरीक्षक शाबेरबाई, नेताजीराव भोसले, माधवरावजी पचलिंगे, उपस्थित सर्व मंचावरील सर्व मान्यवर, सर्व उमेदवार, उपस्थित सर्व माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी मलिक साहेबांची या ठिकाणी बैठक होते। कालच भोकरला राज्याचे प्रांताध्यक्ष सुनील भाऊ तटकरे, मलिक साहेब आणि चाकणकर ताई
आणि आपल्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे स्टार प्रचारक प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांची काल मोठी सभा भोकरला त्या ठिकाणी पार पडली आणि भोकर विधानसभा मतदारसंघामधलं भोकर आणि मुदखेड या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासाठी कुठल्याही माईका लाल मध्ये दम नाही की या ठिकाणी आमचा विजय कोणी रोखू शकतील. तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी 15-20 वर्षापासून ज्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं आज भाजपची दस्ती टाकून आपल्याला मतं मागण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. मुदखेड गेल्या 25 वर्षापासून जसं आहे तसंच आज या ठिकाणी आहे. तुम्ही पाहिलं असेल की कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी विकास झाला त्यानंतर 15 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आज सुद्धा शहराची परिस्थिती तीच आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा या ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून चांगली कामं, दर्जेदार कामं होणं आवश्यक होतं, परंतु सार्वजनिक बांधकाम खातं असताना सुद्धा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला नाही. शहरातले अनेक तुम्हाला पाहिलं असेल की भोकरमध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार आहे आणि तोच भ्रष्टाचार आपल्या मुदखेडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. परवा चिखलीकर साहेबांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घाटे साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. भोकरमध्ये सुद्धा आजपर्यंत एकाही महापुरुषांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला नाही आणि मुदखेडमध्ये सुद्धा एकाही महापुरुषांचा पुतळा मला तरी आजपर्यंत पाहण्यात आला नाही. म्हणून आपण या ठिकाणी ज्यांच्या हातात आपण नेतृत्व दिलं त्या माध्यमातून जो विकास होणे आवश्यक होता तो त्या ठिकाणी झाला नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांच्या माध्यमातून व नांदेड जिल्ह्याचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये 13 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या माध्यमातून 13ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे केले आणि ह्या माध्यमातून भोकरमध्ये आणि मुदखेडमध्ये जे परिवर्तन होईल ते परिवर्तन पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राहिल्याशिवाय जाणं होणार नाही. म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिल्यानंतर जो जाहीरनामा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे तो जाहीरनामा 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आम्ही त्यांचे सर्व मावळे या ठिकाणी तुमच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मुदखेडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाचे तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक वर्षांमधनं काँग्रेसची दस्ती घेऊन त्या ठिकाणी फिरत होते अशोक चव्हाणच्या पाठीमागे आणि आज त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की या शहराची काय परिस्थिती आहे आणि ह्याच माध्यमातून काँग्रेसचे सुद्धा उमेदवार तुम्ही पाहिले असतील. आज या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये चांगली लढत या ठिकाणी होत आहे. भाजप आज या ठिकाणी 3ऱ्या नंबर या ठिकाणी काँग्रेसचा माणूस निवडून दिला तर नगर परिषदेला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या वतीने मिळणार नाही. म्हणून आपल्याकडे शासन आपल्या या ठिकाणी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्यानंतर जो काही निधी आपल्याला लागणार आहे तो निधी अजितदादाच्या माध्यमातून आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून तो निधी आपल्या नगरपालिकेला उपलब्ध होणार आहे. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की पचलिंगे साहेबांचं हे घराणं मुदखेड शहरामध्ये काही नवीन नाही. गेल्या अनेक दशक ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. एक प्रामाणिक माणूस, एक निष्कलंक माणूस. तुम्ही पाहिला असेल की आईंचं वय पाहिलं असेल तर तुम्ही पाहिला की आईंच्या माध्यमातून या शहराला एक चांगलं नेतृत्व आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाभणार आहे. म्हणून आपण सर्वांना महिलांना विनंती करायची आहे की कालच चाकणकर ताईंनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या तटकरे साहेबांची जी कन्या आहे आदितीताई तटकरे महिला बाल विकास मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि महिला बाल विकास खात्याच्या माध्यमातून दर महिन्याला आपल्याला 1,500 रुपये देण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे. म्हणून ही योजना सातत्याने चालू राहणार आहे. लाडक्या बहिणीचं सर्व
मतदान आपल्याला उद्याच्या ह्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या गिरिजा आई आणि आमचे सर्व उमेदवार यांना आपण सर्वांनी 2 तारखेला घड्याळ या चिन्हावरती आपण बटन दाबून या ठिकाणी बहुमताने विजय करावं ही विनंती आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आलो. एवढंच या आपल्या सभेच्या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो आणि 3 तारखेला सगळे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर 1 ला येण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी मुतखेडकरांनी साथ द्यावी अशी आपल्याला भावनिक साथ या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.